नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिका म्हणजे आज झालेला पेपर कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला पहा, भारतात कोणते राज्य केळी उत्पादन प्रथम क्रमांकावर आहे? भारतात कोणते राज्य केळी उत्पादन प्रथम क्रमांकावर आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील पहिले पांढऱ्या वाघाचे प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात आहे? भारतातील पहिले पांढऱ्या वाघाचे प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक तिसरा, नेवेली हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे? नेवेली हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो तमिळनाडू। प्रश्न क्रमांक चौथा, कोणत्या राज्य सरकारने आंतरराज्य हवाई सेवा सुविधा PM श्री पर्यटन हवाई सेवा सुरू केली आहे? कोणत्या राज्य सरकारने आंतरराज्य हवाई सेवा सुविधा PM श्री पर्यटन हवाई सेवा सुरू केली आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो मध्य प्रदेश। भारतातील कोणत्या घटक राज्याचे खालीलपैकी क्षेत्र सर्वात लहान आहे? भारतातील कोणत्या घटक राज्याचे खालीलपैकी क्षेत्र सर्वात लहान आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो गोवा। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या देशाची सीमा भारतास सर्वात कमी लागू आहे? कोणत्या देशाची सीमा भारतास सर्वात कमी लागू आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो अफगाणिस्तान। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे? महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो पश्चिमेकडील। प्रश्न क्रमांक 8, धुळे नंदुरबार जिल्ह्यात कोणत्या गवतापासून सुगंधी तेल बनले जाते? धुळे नंदुरबार जिल्ह्यात कोणत्या गवतापासून सुगंधी तेल बनले जाते? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो रोशा। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या झाडापासून काथ बनवला जातो? खालीलपैकी कोणत्या झाडापासून काथ बनवला जातो? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो खेर। प्रश्न क्रमांक 10, भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना कोठे सुरू करण्यात आला होता? भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना कोठे सुरू करण्यात आला होता? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो चेन्नई येथे। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता भूआकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे तयार होतो? खालीलपैकी कोणता भूआकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे तयार होतो? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो पुळण। प्रश्न क्रमांक 12, पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या मुख्य नदीला मिळतात? पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या मुख्य नदीला मिळतात? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो गोदावरी। प्रश्न क्रमांक 13, प्रवरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह खालीलपैकी कोठे गोदावरी नदीला मिळतो? प्रवरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह खालीलपैकी कोठे गोदावरी नदीला मिळतो? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो नेवासे। टिंबटिंब या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते। टिंबटिंब या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते। याचं करेक्ट उत्तर मित्रांनो कराड। प्रश्न क्रमांक 15, टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 5 गणी। प्रश्न क्रमांक 16, भारतात सर्वाधिक रामसर स्थळे हे कोणत्या राज्यात आहे? भारतात सर्वाधिक रामसर हे स्थळे हे कोणत्या राज्यात आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो तमिळनाडू। प्रश्न क्रमांक 17, भारतात आता एकूण किती रामसर स्थळे झाली आहेत? भारतात आता एकूण किती रामसर स्थळे झाली आहेत? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 85। प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणते वर्ष शेतकरी उत्पादक संघटनाचे वर्ष म्हणून साजरे केले? खालीलपैकी कोणते वर्ष शेतकरी उत्पादक संघटनाचे वर्ष म्हणून साजरे केले? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 2014।
प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील सर्वात जास्त भुईमुगाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सर्वात जास्त भुईमुगाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो जळगाव. प्रश्न क्रमांक 20. मन्नोरी ही खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? मन्नोरी ही खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो दहिसर. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे? खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ॲथ्रासाइट. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश गळीत पिकामध्ये होतो? खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश गळीत पिकामध्ये होतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व म्हणजे करडई, भुईमूग, जवस. प्रश्न क्रमांक 23. खासी आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? खासी आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो मेघालय. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वात जास्त साठे टिंबटिंब जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वात जास्त साठे टिंबटिंब जिल्ह्यात आहेत. याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो यवतमाळ. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या नदीवर चांदोली धरण खालीलपैकी बांधण्यात आले? कोणत्या नदीवर चांदोली धरण खालीलपैकी बांधण्यात आले? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो वारणा. प्रश्न क्रमांक 26. भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे? भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 20%. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी नंदा देवी हे शिखर कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे? खालीलपैकी नंदा देवी हे शिखर कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कुमाऊ हिमालय. प्रश्न क्रमांक 28. कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो शिवसागर. प्रश्न क्रमांक 29. पालकाची सामुद्रधुनी कोणत्या दोन देशामध्ये आहे? पालकाची सामुद्रधुनी कोणत्या दोन देशामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो भारत व श्रीलंका. प्रश्न क्रमांक 30. केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे खालीलपैकी अधिकार यांना आहेत? केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे खालीलपैकी अधिकार यांना आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 31. आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 22 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय जल दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 32. गावातील जन्ममूर्तीची नोंद ठेवण्याची जबाबदारी कोणावर असते? गावातील जन्ममूर्तीची नोंद ठेवण्याची जबाबदारी कोणावर असते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 33. 2024चा हिंदी साहित्य भारती पुरस्कार कोणाला मिळाला? 2024चा हिंदी साहित्य भारती पुरस्कार कोणाला मिळाला? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कृष्ण प्रकाश. प्रश्न क्रमांक 34. इंद्रावती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यात होतो? इंद्रावती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यात होतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ओडिशा. प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नंदुरबार. प्रश्न क्रमांक 36. महासागराची सरासरी खोली सुमारे किती मीटर आहे? महासागराची सरासरी खोली सुमारे किती मीटर आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 3700 मीटर आहे. प्रश्न क्रमांक 37. रणजी ट्रॉफी 2024चा विजेता संघ कोणता? रणजी ट्रॉफी 2024चा विजेता संघ कोणता? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो मुंबई संघ.
प्रश्न क्रमांक 38वा. भारतातील सर्वात लांब सागरी सेतू कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? भारतातील सर्वात लांब सागरी सेतू कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये. क्रमांक 39वा. भारत पोल हे पोर्टल कोणत्या संस्थेच्या अंतर्गत असणार आहे? भारत पोल हे पोर्टल कोणत्या संस्थेच्या अंतर्गत असणार आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो CBI. प्रश्न क्रमांक 40वा. दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे? दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो इचलकरंजी.